उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत मंत्री आमदारांना कानपिचक्या देण्यात आल्या। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। गायकवाड आणि मंत्री शिरसाट प्रकरणावरून शिंदेंनी बैठकीत वक्तव्य केलंय। गायकवाड आणि शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग। गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या। तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं। तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, शिंदेंचा इशारा। माझ्याच कुटुंबियांवर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही। कमी बोला, जास्त काम करा, सर्व मंत्र्यांना समज। मी रागावत नाही, मी प्रमुखासारखं वागत नाही, कार्यकर्त्यांसारखं वागतो। तुम्ही तसंच वागा, आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये। कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असं समजून काम करा। कमी वेळात जास्त यश मिळालंय, लोक आपल्या पाठीशी आहेत। त्यामुळे बदनामीचा डाव रचले जात आहेत। प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या। या पुढील काळ कसोटीचा आहे। सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात, ती काळजी घ्या। देखिए, एक जो संयम हर किसी ने रखना चाहिए, उसके बारे में क्लियर कट इंस्ट्रक्शंस शिंदे साहब ने दी है, ताकि एक संयम रख के जो भी स्टेटमेंट देना हो वो देना चाहिए। आप जब बर्ताव करते हैं तो भी ये संयम आपको फॉलो करना है, डिसेंसी रखनी है, क्योंकि थोड़ा सा भी बुरा बर्ताव किसी से हो जाता है तो उससे पार्टी की इमेज डैमेज होती है। तो ऐसी चीज़ें नहीं होनी चाहिए, इसके बारे में क्लियर कट इंस्ट्रक्शंस उन्होंने दी है। याला तुम्हाला कानपिचक्या म्हणता येणार नाही। शेवटी कुटुंबाचा प्रमुख हा आपल्या कुटुंबातल्या लोकांनी कसं वागायचं हे सांगण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांना असतो। आणि ते स्वतः बोलताना एवढ्या संयमाने बोलतात, तर ते जसं वागतात तसं आम्ही सगळ्यांनी सुद्धा वागणं आवश्यक आहे। आणि हे सांगण्यामध्ये कुठलंही चूक आहे असं बिलकुल नाही। आणि त्यांनी जे काय आम्हाला आज सांगितलेलं आहे ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी